नमस्कार. विराशमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण असा हेल्दी राईस बघूया की तुम्ही मुलांना शाळेला टिफिनसाठीही देऊ शकता. नाहीतर तुम्ही हलकं फुलकं रात्रीच्या चपातीचं जेवणापेक्षा तुम्ही राईस हा हेल्दी खाऊ शकता. चला मग आपण आता रेसिपीला झटपट सुरुवात करूया. मी तुम्हाला अगदी कमीत कमी वेळामध्ये रेसिपी दाखवते आणि तुम्ही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करत जा बरं का. चला आपण आता रेसिपीला लवकर सुरुवात करूया. गॅसवर मी अगोदरच पॅन गरम करायला ठेवला होता. त्यामध्ये आपण एक पळी तेल घालूया. मी कारण की कमीत कमी तेल वापरलेलं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालूया. जिरं छान फुललं की त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता घालूया. कढीपत्ता व मी पुदिना पण वापरलेला आहे. पुदिना पण आपण त्यामध्ये घालूया कारण की पुदिनाचा स्वाद खूप छान आपल्या राईसला येणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालूया. मी अगोदरच सर्व चॉप करून ठेवलं होतं आणि छान त्याला कांद्याला आपण थोडं परतून घेऊ. अगदी त्याचा कच्चटपणा जाईल इथपर्यंत. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालते मी. तुम्ही लसूणही बारीक कापून टाकू शकता. त्यालाही छान आपण मस्त फ्राय करून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी ग्रीन पीस घेतले. तेही तेलामध्ये छान मस्त परतून घेऊ. सर्व जिन्नस आपण एक एक करून आपण त्यामध्ये घालूया. त्यानंतर ढोबळी मिरची अगदी आपल्याला कमीत कमी फ्राय करायचं आहे. त्यानंतर गाजर सर्व आपण एकजीव करून छान त्यांना सर्व इन्ग्रेडियंट्सला आपण छान परतून घेऊ तेलामध्ये. त्याच्यानंतर टोमॅटो सर्व आपण छान मस्त तेलामध्ये परतून घेतलं. अगदी कमीत कमी परतवायचं म्हणजे आपल्याला भाज्या खाताना छान अशी त्याची चव लागेल. चवीपुरतं मीठ घालूया आपण. सर्व भाज्यांना छान असं मीठ लागेल आणि चव पण छान अशी येईल. मी सोयाबीन अगोदरच गरम पाण्यामध्ये थोडे भिजून ठेवले होते 1 वाटी. तेही आपण त्यामध्ये घालून देऊया. मी छोटी साईजमध्ये घेतले, तुम्ही मोठेही वापरू शकता. आणि त्यांनाही छान आपण मस्त सर्व भाज्यांमध्ये परतून घेऊ. सोयाबीन छान परतवले गेले. त्यानंतर त्यामध्ये मी राईस घालते. मी राईस अगोदरच तयार करून ठेवला होता. मी अर्धा बाउल राईस वापरलेला आहे. तुम्ही त्यामध्ये तुम्हाला जितपत लागेल तेवढं तुम्ही घालू शकता. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते तुम्ही कमेंट बॉक्समधून मला नक्की कळवत चला. जेणेकरून तुम्ही काही मला बदल करायला म्हणत असतील तर मी त्यामध्ये नक्कीच बदल करेल. सर्व राईस आपला घातला गेला. राईस मसाला घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला वापरू शकता. त्याच्याने छान असा चायनीज राईस आपला तयार होणार आहे. त्यामध्ये मी आपलं इन्ग्रेडियंट्स पण घातलेत. मुलं अगदी आवडून खातील. मुलांना असं चटपटीत खायला खूप आवडतं. त्यामुळे आपण या पद्धतीने बनवलं तर मुलं अगदी आवडून खातील. सर्व बाजूने आपण छान मिक्स करून घेऊ जेणेकरून मसालाही राईसला लागेल. छान आपला चटपटीत आणि टेस्टी असा चायनीज राईस तयार झाला आहे. मग मुलं भाज्या न खाता अगदी असा राईस बनवला तर मुलं अगदी आवडून खातील. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्याही तुम्ही घालू शकतात. माझ्याकडे जे अवेलेबल होत्या त्या भाज्या मी त्यामध्ये वापरलेल्या आहेत. त्यानंतर त्यावरून आपण मस्त हिरवीगार वरून कोथिंबीर घालूया. चायनीज राईसमध्ये कोथिंबीर घालत नाही पण मी घालते. त्याच्याने छान अशी अधिक चव लागेल आपल्या राईसला. मग झाला ना आपला अगदी चटपटीत आणि झटपट चायनीज राईस तयार.
वाव, अगदी छान. चला तर मग झाली आपली आता रेसिपी. आपण प्लेटमध्ये सर्व करूया. मी तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते, पण यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवत चला. तुम्हाला विराशमणी किचनच्या रेसिपी आवडतात ना? मग नवीन आहात त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझी पुढची येणारी रेसिपी ही बघत राहा. धन्यवाद.